हे सांगायचे 200 रुपये माझ्याजवळ आहेत ते नंतर घेईन. या सामन्यांसाठी देण्यात येणारी भव्य दिव्य पारितोषिका अशी: प्रथम पारितोषिक रोख रुपये 10,001 श्री अतुल अरविंद चौगुले नगराध्यक्ष श्रीवर्धन नगर परिषद तसेच भव्य चषक सौ रविनाथ सुशांत गुरव यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक रोख रुपये 7,001 सौ शमा दिनेश पोर्णा नगरसेविका यांच्याकडून चषक कुमारी सिज्ञा सुशांत गुरव यांच्याकडून. तृतीय पारितोषिक रोख रुपये 4,001 श्री उदय गोपाळ माळी इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर व चषक सौ रविनाथ सुशांत गुरव यांच्याकडून. चतुर्थ पारितोषिक रोख रुपये 4,001 श्री मंदार ज्वेलर्स यांच्याकडून व चषक श्रीज्ञा सुशांत गुरव यांच्याकडून. तसेच सर्वोत्कृष्ट पक्कड प्रथम जितेंद्र गुरव, सर्वोत्कृष्ट चढाई चषक आयुष जितेंद्र गुरव, सर्वोत्कृष्ट खेळाडू चषक आरव संतोष चोगले यांच्यातर्फे देण्यात येणार आहेत. भव्य दिव्य असे चषक आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि या चषकासाठी या 4 टीम आता खेळणार आहेत. त्या म्हणजे विंचवादेवी विरुद्ध कुसुमादेवी आणि विठ्ठलाळी आणि जाकमाता. या 4 संघांमध्ये हे चार ट्रॉफ्यांसाठी हे 4 सामने संघ खेळतील. अतिशय सुंदर असे सामने पाहायला मिळाले. आज संध्याकाळपासून आपल्याला या एवढ्या गारठा पडलेला असताना सुद्धा एवढा प्रेक्षक वर्ग इथे आपली जागा पकडून ठाम बसून आहे. श्रवण साठे आपण कृपया स्टेज पाशी यायचंय. श्रेया भाटकर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय. तनुज गुरव यांनी स्टेज पाशी यायचंय. आमच्या मंडळाला प्रदीप मोहिते सर यांच्याकडून 2,000 रुपयाची देणगी आले. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. श्रवण साठे आणि तनुज गुरव आपण कृपया स्टेज पाशी यायचंय. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. नचिकेत हरिकाप यांच्याकडून 201 रुपयाची देणगी 251 रुपयाची देणगी आले. रुदेश भाटकर यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आले. मुकेश हरिकाप यांच्याकडून 102 रुपयाची देणगी आले. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. राज पवार याच्यासाठी खुशखबर आहे. आपण जर का सुपर रेड केली तर पवन भाटकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. विनंती करतोय रवीना मॅडम यांना की आपण श्रेया भाटकर हिचं स्वागत करायचं आहे. महिला कबड्डीपट्टूमधील एक खेळाडू. राज पवार याच्यासाठी खुशखबर आहे. आपण एका चढाईत जर का सुपर रेड केलीत तनुज गुरव आपण व्यासपीठाकडे यायचे. तनुज गुरव, श्रवण साठे, पहिलीच चढाई आणि पहिल्याच चढाईत अनिकेतला बाद करण्यात यशस्वी ठरत आहे तो विंचवादेवी संघ. पहिल्या गुणाचा मानकरी ठरलाय विंचवादेवी संघ.
चढार जातोय तो राज. सुपर रेड केली तर आपल्याला 200 रुपयाचं बक्षीस पवन भाटकर यांच्याकडून दिलं जाईल. हॅलो. अनिकेत चाकरेसाठी सुद्धा खुशखबर आहे. आपण एकाच चढाईत 2 गडी सुपर रेड केलीत तर आपल्याला पवन भाटकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. राज रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर विशाल. विशालच्या समोर आहे तो. छान सुंदर गडी मारल्याचा दावा करतोय. सुंदर चौडा पकड. ओम कर्णेकर आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर अनिकेत. सुंदर चढाई सिकंदरला बाद करण्यात यशस्वी होतोय तो अनिकेत. त्यांना प्रत्युत्तर अक्षय. सामना रंगतदार होईल यात काही शंकाच नाही. दोन्ही संघ महाबलाढ्य संघ आहेत. सुंदर चढाई पाहायला मिळते त्या अक्षयची. 7-1 असं समीकरण पाहायला मिळते. छान सुंदर. आणि आता मात्र 1 गुणाची कमाई केले अक्षयने आपल्या संघासाठी. श्रीनेशला बाद करण्यात यशस्वी. हॅलो. हो हो. ऋतिक चिमण. आपण जर का एका चढाईत 1 गडी बाद केला तर आपल्याला केशरी आंबा दिला जाईल राकेश केळसकर यांच्याकडून. चढार गेलाय तो राज. राजच्या समोर आहे तो. 7 चढेपेठ 7-1 असं समीकरण पाहायला मिळते. बोनस गुण ऑन आहे परंतु सुंदर अशी पक्कड पाहायला मिळते. राजला बाद करण्यात यशस्वी होतोय तो विंचवादेवी संघ. दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. चढार गेलाय तो पारस. पारसच्या समोर आहे तो. 5चा डिपेंड 5-1 असं समीकरण पाहायला मिळतंय. छान सुंदर गडी मारल्याचा प्रयत्न करतोय परंतु गुण काय मिळत नाही आहे. पहिला सेमीफायनलचा सामना रंगतोय तो कुसुमादेवी विरुद्ध विंचवादेवी या 2 संघांमध्ये. हॅलो. नको 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 तो विषय नको. आणि सुंदर पकड. अनिकेतला बाद करण्यात यशस्वी होतोय. दुसऱ्यांदा बाद करण्यात अनिकेतला यशस्वी होतोय तो विंचवादेवी संघ. चढार गेला तो अक्षय. बोल बोल. ठीक आहे. त्याचप्रमाणे एक अनोखा बक्षीस आलाय. प्रेक्षक हिरो राकेश केळसकर यांच्यासाठी अमोल मुरकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. सर्व खेळाडूंना बक्षीस लावता येते राकेश परंतु राकेशसाठी बक्षीस आलंय 500 रुपयाचा अमोल मुरकर यांच्याकडून. चढा गेला तो भास्कर. गतीने खेळ करतोय. रिकाम्या असतात आपला तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर पारस. डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढार गेलाय. 4-1 असं समीकरण आहे. आणि सुंदर चढाई सुपर रेड. पाहूया किती गुण आहेत. 2 आहेत की 3 आहेत. 2 गुणांची कमाई. 2 गुणांची कमाई केली पारसने आपल्या संघासाठी. ऋतिक चिमणसाठी एक केशरी आंबा परंतु बाद होतोय ऋतिक. प्रत्युत्तर अक्षय. 1-1 समीकरण. अशा तऱ्हेने ऑल आउट होतोय तो कुसुमादेवी संघ. ऑल आउट म्हणजेच कबड्डीत ऑल इन असा होतो. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा राज. सुपर रेड केली तर 200 रुपयाचं बक्षीस आहे पवन भाटकर यांच्याकडून. पाहूया संधीचं सोनं करेल का.
प्रयत्नाची पराकाष्ठा, परंतु सुंदर पक्कड पाहायला मिळते अक्षय आणि त्याच्या साथीदारांकडून. त्याला प्रत्युत्तर विशाल. विशालच्या समोर आहे तो 6चा डिपेंड, 6-1 अशी लढत आहे. संत गतीने खेळ करतोय तो विशाल. कसं समीकरण, बोनस गुण ऑन असेल. प्रयत्न करावा लागेल अनिकेतला. आपल्या संघावर एक लोणाचा बोजा याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पारस. डू ऑर डाय, करूया मरूया इराद्याने चढार जातोय. 7-1 असं समीकरण, बोनस गुण ऑन असेल. प्रयत्न करावा लागेल तो पारसला. छान सुंदर चढाई, गडी मारल्याचा दावा करतोय, यशस्वी चढाई करतोय, आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अनिकेत, ज्याच्या चढा आपल्याला वारंवार पाहायला मिळतील असा खेळाडू. सुंदर चढाई पाहायला मिळते, परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अनिकेत. अनिकेतसाठी सुद्धा ऑफर आहे. एकाच चढाईत सुपर रेड केली तर आपल्याला 200 रुपयाचं बक्षीस पवन भाटकर यांच्याकडून दिलं जाईल. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर ऋतिक. टू ऑर डायची चढाई आहे, गडी मारल्याचा दावा करतोय, यशस्वी चढाई करतोय ऋतिक. केशरी आंब्याचा मानकरी ठरतोय राकेश केळसकर यांच्याकडून. ऋतिक चिमण केशरी आंब्याचे मानकरी ठरलेत, राकेश केळसकर यांच्याकडून दिलं जाईल. राकेश केळसकर कडे बॅलन्स आहे. चढार जात तो विशाल. विशालच्या समोर आहे तो 7चा डिपेंड, 7-1 असं समीकरण पाहायला मिळते. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का विशाल. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न, बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल होतोय. त्यांना प्रत्युत्तर अनिकेत. पुन्हा एकदा गुण मिळवतोय अनिकेत आपल्या संघासाठी. सिकंदरला बाद करण्यात यशस्वी होतोय. लगातार 3 वेळा सिकंदरला बाद केलं अनिकेतने. त्यांना प्रत्युत्तर विशाल. आता मात्र अनिकेत चुकी करतोय आणि चुकीला माफी नाही. 1 गुणाची कमाई होते विंचोदेवीच्या खात्यामध्ये. सामना विश्रांतीसाठी थांबलाय. गुणफलक कुसुमादेवी 6 गुण आणि विंचवादेवी 14 गुण. 8 गुणाची आघाडी विंचवादेवी संघाकडे आहे. याची कुसुमादेवी संघाने नोंद घ्यायची आहे. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना विठ्ठलळी विरुद्ध जाक माता. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो अक्षय. अक्षयच्या समोर आहे तो 6चा डिपेंड.
संत गतीने खेळ करून रिकाम्या असता आपल्या तंबूत दाखल होतोय तो अक्षय. त्यांना प्रत्युत्तर श्रीनेश कोसबे. सहा विरुद्ध एक अशी लढत आहे ती विंचवादेवीच्या अंगणात. संत गतीने खेळ करून रिकाम्या असता आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा विशाल. सहा विरुद्ध एक अशी लढत आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. चढार गेलाय तो राजच्या समोर आहे तो. सहाचा डिपेंड आपल्या संघावर. एक लोणाचा बोजा याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया आपल्या संघाला गडी मारल्याचा दावा करतोय. रिकाम्या असता आपला तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पारस. डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढार जातोय. बोनस गुण ऑन आहे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. गडी मारल्याचा दावा करतोय. एक गुणाची कमाई केले. त्याला प्रत्युत्तर ऋतिक. आणि पाहूया दोन गुणांची कमाई केले ऋतिकने पुन्हा एकदा आपल्या संघासाठी. सुंदर चढाई ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऋतिक चिमणसाठी अनुराग गुरव यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलंय. 200 रुपये जीपे केले जातील ऋतिकला अनुराग गुरव यांच्याकडून. चढार गेलाय तो अक्षय. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न होता. यशस्वी होईल का पाहूया. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा राजच्या समोर आहे तो. 5चा डिपेंड 5-1 असं समीकरण पाहायला मिळते. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. चढा गेला तो विशालच्या समोर आहे तो. छान सुंदर लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय परंतु गुण काय मिळत नाहीये. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अनिकेतच्या समोर आहे तो आणि यशस्वी चढाई करतोय. एक गुणाची कमाई केले अनिकेतने आपल्या संघासाठी. डू ऑर डाय करूया मरूया इराद्याने चढायला गेलाय तो पारस. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे आणि सुंदर पकड पाहायला मिळते. दोन्ही संघाने एक गुण मिळेल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अनिकेतच्या समोर आहे. 4चा डिपेंड 4-1 असं समीकरण पाहायला मिळतंय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं जाहीर केलेत. 16-10 असा गुणफलक पाहायला मिळतोय. 16 गुण आहेत ते विंचवादेवी संघाचे. 10 गुण आहेत ते कुसुमादेवी संघाचे. टाइम ऑफ घेतलाय तो कुसुमादेवी संघाने.
चढार गेलाय तो विशाल. सहा विरुद्ध एक अशी लढत आहे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न, परंतु रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अनिकेत. अनिकेतच्या समोर आहे तो. 4 चढीपेन 4 असे एक असं लढत पाहायला मिळते ती विंचवादेवीच्या अंगणात. प्रयत्न करावा लागेल तो अनिकेतला. गुण मिळते तो विंचवादेवी संघाला. सुंदर पकड पाहायला मिळाली सिकंदरच्या माध्यमातून. ऑफिशियल टाइम ऑफ घेतलाय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो अनिकेत. एकाच चढाईत सुपर रेड केली तर आपल्याला पवन भाटकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. संथ गतीने खेळ करतोय तो अनिकेत. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर राज पवार. पाचास एक असं समीकरण पाहायला मिळते. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. सामना संपाला. शेवटची 3 मिनिटे जाहीर केलेत पंचांनी. सुंदर पकड श्रीनेश आणि त्याच्या साथीदारांकडून. गुण मिळतोय तो. त्यांना प्रत्युत्तर श्रीनेश. त्यांना प्रत्युत्तर अनिकेत. संत गतीने खेळ करतोय अनिकेत. अनिकेतला माहिती आहे की आपल्या संघाकडे आघाडी आहे, त्यामुळे कोणतेही रिस्क घेण्याची जरूरत नाही आहे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. चढायला गेला तो ऋतिक. डू ऑर डायची चढाई आहे, परंतु सिकंदर आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. 1 गुणाची कमाई केली सिकंदर आणि त्याच्या साथीदारांनी. त्यांना प्रत्युत्तर अक्षय. अक्षय साठे याच्यासाठी खुशखबर आहे. आपण एका चढाईत 2 गडी बाद केलात तर हृदया शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. संत गतीने खेळ करतोय अक्षय. रिकामे असता आपल्या तंबूत दाखल. टाइम ऑफ घेतलाय तो विंचवादेवी संघाने. राज पवार आपल्यासाठी खुशखबर आहे. आपण एका चढाईत 2 गडी बाद केलात तर राज साखरे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. सामना संपायला शेवटचा मिनिट जाहीर केलाय पंचांनी.
5-1 असं समीकरण, परंतु एक गुणाची कमाई केली राजने आपल्या संघासाठी. क्रिशला बाद करण्यात यशस्वी होते. त्यांना प्रत्युत्तर अनु डू ऑर डाय, करूया मरूया इराद्यांचा चढार जातोय. करूया मरूया इराद्यांचा चढार गेलाय तो अनिकेत. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. प्रयत्न करावा लागेल तो अनिकेतला. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर अनिकेत. अनिकेतच्या समोर आहे तो. एक गुणाची कमाई केली अनिकेतने आपल्या संघासाठी आणि सामना संपलाय, जाहीर केलाय. फायनल मध्ये धडक मारली ती विंचवादेवी संघाने. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारले ती विंचवादेवी संघाने. अभिनंदन विंचवादेवी संघ. तर कुसुमादेवी हा संघ सुद्धा बक्षीसपात्र ठरला आहे, त्या संघाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. चला विनंती आहे जाकमाता आणि विठ्ठळी आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तनिषा साखरे यांच्याकडून अक्षय साठे यांच्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलंय. जीपे केलं जाईल. अक्षय साठेला जीपे केलं जातील. चला विठ्ठळे आणि जाकमाता दुसरा सेमीफायनलचा सामना